पंढरपूर शहर व तालुक्यात अवैध खाजगी सावकारांनी अवाच्या सवा व्याज आकारून धुमाकूळ घातला आहे। त्यावर मोठ्या प्रमाणात व्याज व दंड आकारून अनेक सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या राहती घरे, जागा, शेती, दुकाने बळकावल्याचे अनेक प्रकार सातत्याने घडताना दिसून आले आहेत। अनेक खाजगी सावकारांची मोठी दहशत असल्याने तसेच राजकीय पाठबळ असल्याने अनेकदा सामान्य नागरिक भीतीपोटी तक्रारी करण्यास पुढे येत नाहीत। जर कोणी तक्रार केली तर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात नाही। नुकतेच शेगाव दुमाला परिसरात देखील खाजगी सावकाराने घरजागा बळकावण्याचा प्रयत्न केला, मारहाणीची घटनाही घडली। तर करकम परिसरात देखील मोठ्या प्रमाणात अवैध खाजगी सरकारी सावकारकी बोकाळले असून काही खाजगी सावकार मोठी दहशत माजवीत आहेत, अशीच चर्चा होत आहे। यावर आज बुधवारी माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे व कारवाईची मागणी केली आहे। चला शेवटचा अभिजित पाटील, माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न काय आहे तर माझ्या मतदारसंघातलं करकम म्हणून मोठं गाव आहे, तिथं मंत्री महोदय 1 लाख रुपये त्या ठिकाणी व्याजाने दिले जातात 10%नी। 10,000 कापून 90,000 दिले जातात आणि रोज 1,000 रुपये हप्ता, आणि अशा पद्धतीनं किती टक्के व्याज होतं। आणि मग असे लोक त्या ठिकाणी दमदाटी, जसं आता देशमुख साहेबांनी सांगितलं तसं घरातली कपडे बाहेर काढणे, सगळं बाहेर काढणे, आणि अशा केसेस खूप होत आहेत। आणि तिथल्या इन्स्पेक्टरना बऱ्याच वेळा सांगितलं परंतु ते त्या ठिकाणी कारवाई होत नाही। दुसरा विषय त्याच अनुषंगानं की शेतकऱ्याला आज सोलापूर जिल्ह्यात फक्त 58% कर्ज मिळाले, कर्ज न मिळाल्यामुळं शेतकऱ्याला त्या ठिकाणी दारात जावं लागते। आणि तिसरा विषय, ज्यावेळेस माल आपण त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेजला किंवा इथं ठेवतो तिथं 3 ते 2% व्याजानं त्या मालावरती काही खाजगी सावकार पैसे देतात। तर हे सरकारच्या बाबतीत याचा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे आणि याच्यावर राज्याच्या ह्याच्यासाठी एक पॉलिसी करून ह्या अंतिम निर्णय होणं गरजेचं आहे। ह्याच्यात खूप मोठी गळचिपी होती आहे, तर याच्यावर कारवाई करावी ही विनंती। अध्यक्ष महोदय, आताच पाटील साहेबांनी विचाराप्रमाणे करकम गावच्या शेतकऱ्याची किंवा तिथल्या कर्जदाराची यादी द्यावी, त्याची DDR मार्फत चौकशी करून त्यांना न्याय देण्यात येईल।